हाय फ्रेंड्स, तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। आजचा व्हिडिओ हा नेहमीच्या व्हिडिओपेक्षा नक्कीच वेगळ्या पद्धतीचा आहे। मी जेव्हा जेव्हा माझे रेसिपीज, माझे व्लॉग्स तुमच्याबरोबर शेअर करते, जिथं माझी भांडी तुम्हाला दिसतील, तेव्हा प्रत्येक वेळेस तुम्ही मला कमेंट करून सांगता की ताई तुम्ही हे कुठून खरेदी केलं किंवा हे किती रुपयाचं आहे, हे चांगलं आहे का, आम्ही घेऊ का, अशा पद्धतीचे बरेचसे प्रश्न तुम्ही मला विचारता। वेळोवेळी मी त्यांची उत्तरं दिली देखील आहे आणि काही जणांची देणं शक्य सुद्धा झालं नाही। तर मग मी असा विचार केला इतक्या सगळ्या कमेंट्स वाचून की मी जी भांडी खरेदी करते ती मी तुमच्यासाठी अवेलेबल करून देऊ शकते का। तर त्याचं उत्तर असं हो आलं। तर मी आमच्या इथेच सोनाराज मेटल्स म्हणून एक शॉप आहे, तर तिथनं माझी सगळी भांडी खरेदी करत असते। तर त्यांच्यातलंच जे काही सिलेक्टिव्ह कलेक्शन आहे ते मी तुमच्यासाठी घेऊन येण्याचा प्रयत्न केलेला आहे आजच्या या व्हिडिओमध्ये। चला तर मग या व्हिडिओला सुरुवात करूयात। सध्या श्रावण महिना सुरू आहे आणि श्रावण महिन्याच्या संदर्भात मी काय तुमच्यासाठी घेऊन येऊ शकते याचा मी विचार केला आणि मग नंतर माझ्या लक्षात आलं की आपण छान अशी महादेवाची एक पिंड आणि त्याच्यावरती अभिषेक करताना जो एक छान असा गडू असतो त्याचं स्टँड, अशा पद्धतीचं एक पूर्ण सेट मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे। सगळ्यात पहिल्यांदा इथे आहे ही आपल्याकडे महादेवाची पिंड। तर खूप सुंदर आणि आखीव रेखीव कोरीव अशा पद्धतीची ही पिंड आहे। बरेचसे जण फक्त महादेवाची पिंड आणि त्याच्या पुढे नंदी अशा पद्धतीची पूजा करतात, तर काही जण महादेवाच्या पिंडीच्या वरती अशा पद्धतीने नागाची जी फणी आहे ती देखील ठेवलेली असते। तर ही प्रत्येकाच्या आवडीचा किंवा श्रद्धेचा विषय आहे। काही जण नागाच्या फणीसहित पूजा करतात किंवा काही जण फणीचा वापर न करता किंवा फणी न ठेवता देखील पूजा करतात। तर इथंही आपल्याकडे अशा पद्धतीचं कॉम्बिनेशन आहे। तुम्हाला जर फणी हवी असेल तर तशी सुद्धा अवेलेबल होईल आणि नसेल हवं तर तसं सुद्धा अवेलेबल होईल। आता याच्यानंतर महादेवाची पूजा केल्यानंतर आपण अभिषेक घालतो पाण्याचा, तर त्याच्यासाठी इथे आपल्याकडे हे आहे स्टँड आणि या स्टँडच्या वरती हा पाण्याचा लोटा आपण याला म्हणू शकतो। याच्यामध्ये आपण पाणी ओतून इथे एक छोटंसं होल आहे आणि ह्या होलमधून कंटिन्यू महादेवाच्या वरती पाण्याचा किंवा दुधाचा, तुम्ही कशाचा अभिषेक करत असताल तो अभिषेक कंटिन्युअसली होत राहतो। तुमची पूजा संपूर्णपणे पूर्ण होईपर्यंत यातनं जे पाणी किंवा दूध आहे ते महादेवाच्या पिंडीवरती अर्पण होत राहतं। जर हा साचा तुम्हाला नको असेल तर याच्याऐवजी आणखीन एक दुसरा ऑप्शन माझ्याकडे आहे, तर तो म्हणजे हे अशा पद्धतीचं अभिषेकाचं पात्र। याच्यामध्ये सुद्धा सेम दूध, पाणी ज्यानी कशानं तुम्ही अभिषेक करणार असताल तो पदार्थ याच्यामध्ये ओतायचा आहे। इथे ह्याला होल आहे आणि कंटिन्युअसली अशा पद्धतीनं याच्यावरती ही धार जी आहे ती पडत राहते। तुमचे स्तोत्र, मंत्र जे काही तुम्ही पठण करणार आहात ते होईपर्यंत याच्यातलं जे पाणी किंवा दूध आहे ते पूर्णपणे आपल्या महादेवाच्या पिंडीवरती अर्पण होत राहतं। आजच्या व्हिडिओमधील सगळ्यात शेवटची माझ्याकडे जी गोष्ट आहे ती आहे ही। तर पूजा म्हटलं की ती फुलांशिवाय पूर्ण होतच नाही आणि फुलं ठेवण्यासाठी जर अशा पद्धतीची छान बास्केट असेल तर मस्त असं आपल्याला पूजा करायला सुद्धा इंटरेस्ट येतो। आणि मेन म्हणजे ज्यांच्या दारामध्ये गार्डन आहे, फुलांची झाडं आहेत, त्यांना तर खूप सुंदर अशी ही वस्तू उपयोगी आहे असं मी म्हणेल, कारण की याच्यामध्ये आपण बाहेरची अंगणातली फुलं गोळा करून आणू शकतो, देवाला वाहू शकतो। त्याचबरोबर जर तुम्ही मंदिरात जात असताल तर त्यावेळेस सुद्धा फुलांबरोबरच इतर ज्या तुमच्या छोट्या मोठ्या गोष्टी आहेत, जसं की हळदी कुंकवाचा छोटासा करंडा असेल, फुलवातीची डब्बी असेल, तर ती सुद्धा अगदी छान अलगदपणे याच्यामध्ये मावून जाते आणि छान सुंदर अशा पद्धतीची ही बास्केट आपण देवाला घेऊन जाऊ शकतो। तर या सगळ्या इतक्या छान गोष्टी पाहिल्यानंतर तुम्हाला काही प्रश्न पडले असतील तर ते प्रश्न मी माझ्या परीने मांडते आणि त्याची उत्तरं देते। जसं की आता या सगळ्या गोष्टी आहेत तर याची नक्की किंमत तरी काय। तर प्रत्येक वस्तू जी आहे ती छान वेटेड अशा पद्धतीची आहे, अगदी हलकी फुलकी अशी तुम्ही याला म्हणू शकत नाही, तर छान वजनदार अशी प्रत्येक गोष्ट आहे। तर त्याच्यामुळे प्रत्येक गोष्टीची किंमत ही वेगळी राहणार आहे। आणि तुम्हाला जर या वस्तू खरेदी करायच्या असतील तर या व्हिडिओमध्ये आपल्या स्क्रीनवरती जो नंबर फ्लॅश होत आहे त्याच्यावरती तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करू शकता। कॉन्टॅक्ट म्हणजे तो व्हॉट्सअप नंबर आहे, तर त्याच्यामध्ये तुम्ही चॅट करू शकता। याच्यातली जर एखादी गोष्ट तुम्हाला घ्यायची असेल, उदाहरणार्थ आता हा गडू, तर याचा स्क्रीनशॉट काढा आणि त्या व्हॉट्सअपवरती सेंड करा। याच्याविषयीची जी काही तुम्हाला माहिती हवी आहे, जसं की हा कुठल्या धातूपासून तयार झाला आहे, ह्याची उंची केवढी आहे, हाईट केवढी आहे, त्याचबरोबर याची किंमत काय आहे, या सगळ्या गोष्टी, त्याचबरोबर यातनं साईजसुद्धा आहे।
ही महादेवाची पिंड असेल, त्याचबरोबर हे अभिषेकासाठी जे काही स्टँड आहे हे स्टँड असेल, हा गडू असेल, त्याचबरोबर हे अभिषेकाचं पात्र, या प्रत्येकामध्ये साईज अवेलेबल आहे. स्मॉल, मीडियम, लार्ज अशा तिन्ही साईज तुम्हाला अवेलेबल होतील. त्याचबरोबर हे शुद्ध पितळेपासून तयार झालेले, त्याच्यामुळे घासल्यानंतर छान चकाकी याला येते आणि आपलं देवघरसुद्धा छान प्रज्वलित त्याचबरोबर प्रसन्न असं दिसेल.